बत्ती गुलने पेटले केडगाव. वीज वितरण कार्यालयात नागरिकांचा संतापाचा स्फोट. उकाड्यात जनता होरपळली. वीज वितरण मात्र झोपेत. नागरिक आक्रमक. फोन बंद. अधिकारी गायब. अखेर मध्यरात्री वीज वितरणला नागरिकांनी घेरले. अंधार, उकाडा आणि संताप. मध्यरात्री वीज कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा. अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांचा संताप अखेर मध्यरात्री रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. ऐन उन्हाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर आता बस म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. रात्रभर बत्ती गुल. घराघरात उकाड्याने नागरिक हैराण. लहान मुलं, वृद्ध, बीपी शुगरचे रुग्ण त्रस्त. तर दुसरीकडे अंधाराचा फायदा घेत चोऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र एवढं सगळं होत असतानाही वीज वितरण प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. 19 मेच्या मध्यरात्री पुन्हा एकदा अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि संतप्त नागरिकांचे फोन राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर यांच्याकडे धडकू लागले. कोतकर यांनी तातडीने वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी फोन उचलले नाही. काहींचे मोबाईल बंद असल्याचेही समोर आले. त्यामुळे संताप अनावर झालेल्या सूरज कोतकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मध्यरात्री 2 वाजता केडगाव येथील वीज वितरण कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले. लाईट येईपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मध्यरात्री सुरू झालेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे वीज वितरण कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी बिल वेळेवर भरतो मग सेवा का नाही असा सवाल उपस्थित करत वीज वितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केडगावकरांचा संताप आता रस्त्यावर उतरला असून वीज वितरण प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहे ते डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत केडगाव येथील MSEBचं हे मेन ऑफिस आहे आणि आपण पाहू शकता आत्ता वाजलेले आहेत 3:45. रात्रभर केडगाव परिसरामध्ये लाईट नाहीये आणि रात्रीच्या 2 वाजल्यापासून या MSEBच्या ऑफिसमध्ये शहर युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर यांनी या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे. जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. रात्रीच्या 2 वाजल्यापासून आपण MSEB ऑफिसमध्ये ठाण मांडलेलं आहे, नेमकं काय कारण? गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळा चालू आहे. लोकांच्या घरात अक्षरशः लहान मुलं आहेत, कोणाच्या घरी दम्याचे पेशंट आहे. गुदमरल्यासारखं वातावरण राहिले आणि केडगाव भागात तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घरफोडी चालू आहे, चोरी चालू आहे. तर लाईटीचा फायदा घेऊन अनेक चोरी येऊ शकतात. तर 1 महिना झाले कंटिन्यू हे अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान देखील झाले. मधल्या काळात काही जणांची दिवसभर लाईट जायची, कोणाचं आईस्क्रीमचं असेल, म्हणजे जे काही काय असेल, आता थंड उन्हा असल्यामुळे लोक विक्री करतात, त्याचं देखील नुकसान झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात रात्रीच्या लोकांचा त्रास आहे. तुम्ही आता पाहिलं तुमच्यासमोर मला 5-6 फोन आलेले आहेत. मी आता रात्री 2 वाजता आलेलो आहे. आल्यानंतर उडवडूचे उत्तर द्यायचे. जर आपण पाहिलं तर तुम्ही कधी फोन केला तर यांचा फोन कंटिन्यू बिझी लागतो. फोन घेतात, समजा कोणाचा फोन बाजूला ठेवतात, म्हणजे कंटिन्यू प्रत्येक आलेल्या नागरिकाचा फोन लागला पाहिजे. तर कॉल सेंटरला यांचा वेगळा माणूस पण नाही. त्यांच्याकडे लाईट तिकट करायला माणसं आहेत, सगळं करायला माणसं आहेत, त्यांचा स्टाफ कमी. पण सकाळी जर आपण पाहिलं जे लाईट बिल भरत नाही त्यांच्या घरी सकाळीच लोक जाऊन त्याच दिवशी लाईट कट करतात. तर मग जशी लाईट कट करतात तर लाईट गेल्यानंतर ती लवकर आली देखील पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि अनेक दिवस झाले आम्ही सकाळी आज आमचे राष्ट्रवादीच्या नगर शहरातर्फे सर्वच आमचे जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर असतील, तसंच कुमार भाऊ आकडे असतील सावडीचे, आणि म्हणजे प्रत्येक उपनगरातले नगरमधले आमचे माणिकराव विद्यार्थी सर असतील, प्रकाशजी भागनगरे साहेब असतील, आणि असे आम्ही सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमचे घोडके साहेब OBC सेलचे नगर शहराचे, आमचे भालेराव साहेब आहेत शहर संघटक, आम्ही सगळे पदाधिकारी सकाळीच त्यांना सांगितलं. त्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं देखील आहे, जर तुम्ही 8 दिवसात जर प्लॅन केला नाही तर जर तुम्ही लाईटीचा व्यवस्थित प्लॅन शहरातला केला नाही, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या तोंडाला काळे देखील पासणार आहे. आणि जरी इथं कुणी आलं काही केलं तर लगेच खोटा गुन्हा दाखल करतात. मागच्या काळात 2-3 प्रकारचे गुन्हे दाखल झालेत. आमच्या एका मित्रावर झालाय, अजून आमचे जे दुसरे नगरसेवक अमोल वेलेंवर झालाय, नगरसेवक मनोज शेटकोतकर झाले, मनोज शेट यांच्यावर 2दा गुन्हे दाखल झाले. काय झालं की व्हिडिओ ऑन कॅमेरा इथे यावं लागतं. या लोकांवर मागच्या वेळेस नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले, पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. आणि आम्ही पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला इथे या ठिकाणी रात्री लोकांचे फोन येतात. माझ्या घरी इन्व्हर्टर चालू आहे, मी तिथे जाऊन झोपू शकतो, लोकांचे फोन येतात म्हणून आम्ही देतोय. आता काय मागणी आहे आपली? आता त्यांनी कॉल सेंटरवर जर माणूस ठेवला तर आम्ही फोन करून त्यांनी आम्हाला सांगितलं असतं आमचा प्रॉब्लेम झाला तर आम्ही 4 वाजता. प्रॉब्लेम आजचा नाही ना, रोज रात्री लाईट जाऊ राहिली. आज हे पहा व्यक्ती पहा, अक्षरशः यांच्या घराला कुलूप लावून आलेले आहेत. त्यांच्या घरी आज लहान मुलगी 1 वर्षाची, अनेक लहान मुलं आहेत, लहान मुलांना त्रास होतो, अनेक दम्याचे पेशंट आहेत, अनेक लोकांना बीपी शुगर अनेक त्रास रात्रीच्या लोकांना आहेत. सगळे नागरिक त्याच्यापासून त्रस्त आहेत. व्हॉट्सअप ग्रुप आहेत, व्हॉट्सअपवर आम्हाला लोकांचे मेसेज आहेत, प्रत्येक ग्रुपवर येतात, प्रत्येक विभागाचा वेगवेगळा ग्रुप आहे. त्यांनी लाईटीचं आम्ही सकाळी त्यांना सांगितलं होतं, ते आम्हाला म्हणले 1 तासात आम्ही तुम्हाला नंबर देऊ 4, म्हणजे केडगाव उपनगरासाठी, एक सावडीसाठी,
एक मध्यवर्ती शहरासाठी, भिंगारसाठी असे वेगवेगळे 4-5 नंबर देणार होते. ते देखील त्यांच्याकडून आम्हाला नंबर मिळाले नाही. सकाळी आम्ही मेन ऑफिसला कोठी रोडला एम-एस-सी-बीचे आंदोलन केले. वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालंय? वरिष्ठ अधिकाऱ्यांशीच बोललो ना मेन. मुख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो. आमच्या पक्षातील काही वरिष्ठ जे पदाधिकारी उपस्थित होते, ते आम्हाला सकाळी म्हटले, "आम्ही तुमचा 1 तासात प्रॉब्लेम सॉल्व्ह करू." तर यांचे देखील आता पाटील साहेब म्हणून अधिकारी आहेत, ते देखील उडीचं उत्तर दिली. ते म्हणले, "माझी फॅमिली हे, ते." त्यांचं काम आहे ते रात्रीचं. त्यांची फॅमिली आहे, लोकांना पण फॅमिली आहे. रात्री 2 वाजता तुम्ही इथं आलेला आहात. नेमका इथं आल्यानंतरची परिस्थिती काय होती? इथं आल्यानंतर एक कर्मचारी होते, ते त्यांचं काम करत होते. पण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित हे नाहीये. त्याच्यामध्ये कंट्रोल नाही. कंट्रोल नसल्यामुळे तुम्ही तिथं कंट्रोल रूम आहे. तिथे जाऊन पहा. तिथं आता फोन उचलणारा माणूस सुद्धा नाही. त्यांनी फोन उचलायला माणूस ठेवला पाहिजे ना. लोकांना सांगितलं पाहिजे प्रॉब्लेम झालाय किंवा WhatsApp ग्रुप काहीतरी तुम्ही एक मीटिंग घेतली पाहिजे. सर्व लोकं सगळे जे मुख्य पदाधिकारी असतील सगळ्यांसंग मीटिंग घेतली पाहिजे. WhatsApp ग्रुप खोलला पाहिजे. तर तुम्ही माहिती दिली पाहिजे. हे 2 तास लाईट जाणार आहे, हे होणार आहे. तुम्ही कंटिन्यू महिना, 2-2 महिने झालेत. आम्ही पाहतोय लाईट. आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो जाऊ दे खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून. मी तर घाबरत नाही गुन्ह्याला, पण जे संघ येणार लोक आहेत ते जाऊ दे खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून येत नाही. पण यांचं जर हे थांबत नसेल तर मी तर आज झोपायची सुद्धा माझी तयारी आहे. मी तर झोपू पण शकतो. कारण त्यांनी जर 10-15 मिनिटात आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर लाईट उचल मी तर झोपणार आहे.